लोक अदालतीत वाहतूक पोलिसांकडून 1,46,60,250 रुपयांच्या दंडाची वसुली। फेब्रुवारी 2024 रोजी पुन्हा तडजोडीसाठी लोक अदालतीचे आयोजन। ठाणे शहर वाहतूक विभागाच्या धडक कारवाईत आणि दंडात्मक कारवाईतील दंडाची वसुली आणि तडजोड या राष्ट्रीय लोक अदालतीत करण्यात आली। 9 डिसेंबर 2023 रोजी झालेल्या लोक अदालतीत वाहतूक विभागाचे 5,338 खटले निकाली काढण्यात आले, तर तडजोड करीत 38,02,100 रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती डॉक्टर विनयकुमार राठोड यांनी दिली। तर फेब्रुवारी 2024 मध्ये पुन्हा लोक अदालतीचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती दिली। ठाण्यात 9 डिसेंबर रोजी झालेल्या लोक अदालतीत ठाणे आयुक्तालयाच्या हद्दीतील नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला। ठाणे वाहतूक विभागात असलेल्या 18 विविध परिसरातील युनिट आहेत। या 18 युनिटच्या माध्यमातून वाहतुकीचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवरती तब्बल 5,338 खटले दाखल करण्यात आलेले आहेत। सदर दाखल खटले हे लोक अदालतीमध्ये निकाली काढण्यात आले। वाहतूक विभागाच्या 1 डिसेंबर 2023 ते 9 डिसेंबर 2023 या कालावधीत 1,64,406 वाहतूक चलन फाडण्यात आलेले होतं। या चलनाच्या दंडाच्या रकमेपोटी वाहतूक पोलिसांनी 1,08,58,150 रुपयांच्या दंडाची वसुली करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये वाहतूक विभागाचे उपायुक्त डॉक्टर विनयकुमार राठोड यांनी दिली। राष्ट्रीय लोक अदालतीला मिळालेला चांगला प्रतिसाद पाहता प्रलंबित खटले तडजोडअंती न्यायालयात निकाली काढण्याची मोहीम पुन्हा फेब्रुवारी 2024 मध्ये राबवण्यात येणार आहे। तरी ठाणे वाहतूक विभागाकडून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येतं की त्यांनी या मोहिमेचा पुरेपूर लाभ घ्यावा, असं आवाहन वाहतूक पोलिसांनी केलं आहे। जास्तीत जास्त लोकांना संपर्क साधून त्यांना बोलवून हे पहिल्यांदा करण्यात आलं, त्यामुळे सिस्टम्स एस्टॅब्लिश नव्हते। सगळे कागदपत्र जमा करणे, रक्कमच्या बाबतीत त्यांना माहिती देणे, तेवढी रक्कम त्यांनी तयार करण्याबाबत त्यांना निर्देश देणे आणि शेवटच्या दिवशी मग जेवढी रक्कम लागेल तेवढी जमा करणे, ही एक नवी प्रक्रिया होती आणि प्रत्येक अधिकाऱ्यांनी याच्यामध्ये अतिशय सकारात्मकरित्या त्याचं काम केलेलं आहे। विशेष म्हणजे मी अतिशय अभिमानाने सांगू इच्छितो की माननीय कोर्टाने यांना सर्व अधिकारी व त्यांच्या कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्याचा निश्चय केलेला आहे आणि लवकरच ते सुद्धा सर्टिफिकेट देऊन त्यांचा सन्मान करणार आहे।